next article is mechanism of respiration. The mechanism of respiration consists of following steps like breathing, exchange of gases at lung level, transport of gases, exchange of gases at tissue level, etc. अशा अनेक स्टेप्स या प्रोसेसच्या आपल्याला स्टडी करायच्या आहेत. फर्स्ट स्टेप, ब्रीदिंग. श्वास घेणे आणि श्वास सोडणे म्हणजे ब्रीदिंग. इनहेलिंग ऑफ एअर, एक्सहेलिंग ऑफ एअर म्हणजे ब्रीदिंग. इनहेलिंग ऑफ एअर म्हणजे इन्स्पिरेशन, एक्सहेलिंग ऑफ एअर म्हणजे एक्सपिरेशन. आणि या दोन्हीला मिळून इन्स्पिरेशन प्लस एक्सपिरेशन totally called as breathing. So breathing consists of inspiration, that is inhaling of air, and expiration, that is exhaling of air. इन्स्पिरेशन म्हणजे हवा आत घेणे, हवा येऊ द्या. एक्सपिरेशन म्हणजे हवा बाहेर टाकणारे, नाकातून हवा बाहेर सोडणे. एक्सपिरेशन, हवा येऊ द्या. इन्स्पिरेशन, हवा जाऊ द्या रेस्पिरेटरी ट्रॅक मधून. एक्सपिरेशन. यापैकी इन्स्पिरेशनची प्रोसेस जी आहे, जसं इन्स्पिरेशनची प्रोसेस जी आहे ती ऍक्टिव्ह प्रोसेस समजतो आपण. इट इज ऍक्टिव्ह प्रोसेस, दॅट मीन्स इट रिक्वायर्स एनर्जी. ज्या प्रोसेससाठी एनर्जी लागते ती ऍक्टिव्ह प्रोसेस, आणि ज्या प्रोसेससाठी एनर्जीचा खर्च होत नाही ती पॅसिव्ह. इथं इन्स्पिरेशन म्हणजे काय? ऍक्टिव्ह इनटेक ऑफ एअर फ्रॉम ॲटमॉस्फिअर टू लंग्स. ॲटमॉस्फिअर मधून हवा आत घेणे, ऍक्टिव्हली आत घेणे म्हणजे इन्स्पिरेशन. आणि पॅसिव्ह एक्सपेलिंग ऑफ एअर फ्रॉम लंग टू ॲटमॉस्फिअर, दॅट इज कॉल्ड ॲज एक्सपिरेशन. हवा आत घेणे पण ऍक्टिव्ह प्रोसेस न घेणे म्हणजे इन्स्पिरेशन, आणि पॅसिव्हली हवा बाहेर सोडणे म्हणजे एक्सपिरेशन. आता इन्स्पिरेशन मध्ये कोणकोणते चेंजेस होतात ते आपण पाहूया. आपल्याला माहिती आहे या ठिकाणी डायफ्रॅम आहे. या थोरॅसिक कॅव्हिटी मध्ये, इथं थोरॅक्स मध्ये इंटरकॉस्टल मसल्स आहेत. त्यामध्ये एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल्स, इंटरनल इंटरकॉस्टल मसल्स आहेत. डायफ्रॅमला सपोर्टेड आहेत फ्रेनिक मसल्स, आणि फोर्सफुल ब्रीदिंग साठी ॲब्डॉमिनल मसल्स सुद्धा इन्व्हॉल्व होतात. आणि याच मसलच्या कॉन्ट्रॅक्शन साठी आपल्याला एनर्जी लागते, म्हणून ही ऍक्टिव्ह प्रोसेस आहे. काय होतं या प्रोसेस मध्ये? आता डायफ्रॅम कसा आहे आपला? डोम शेप्ड आहे. तो डायफ्रॅम कॉन्ट्रॅक्ट होणार आणि फ्लॅट बनणार. सो डायफ्रॅम कॉन्ट्रॅक्ट अँड बिकम्स फ्लॅट. External intercostal muscles get contract. Due to that, ribs of thorax and sternum bone raise upward, वरती जातं हे.
ड्यू टू दॅट thoracic cavity get increased. काय झालं? डायफ्रॅम कॉन्ट्रॅक्ट अँड बिकम्स फ्लॅट. एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल्स कॉन्ट्रॅक्ट. ribs and sternum raise upward, and due to that thoracic cavity increased. thoracic cavity वाढल्यामुळं काय होणार? increase in thoracic cavity decrease the air pressure of cavity up to minus 1 up to -1 to -3 एवढं प्रेशर हवेचं थोरॅसिक कॅव्हिटी वाढल्यामुळं, इन्क्रीज झाल्यामुळं एवढं प्रेशर कमी होतं. आता बाहेर हवेचं प्रेशर जास्त आहे, कॅव्हिटीचं प्रेशर कमी आहे, त्यामुळं फोर्सनी हवा आत येणार 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 येणार. या प्रोसेसला आपण म्हणतो इन्स्पिरेशन. जेवढी इन्फॉर्मेशन दिली तेवढ्यावरच MCQ वेगवेगळे विचारले जाऊ शकतात. त्यानंतर एक्सपिरेशन, हवा बाहेर टाकणे म्हणजे एक्सपिरेशन. एक्सहेलिंग ऑफ एअर by passive process is called as expiration. आणि या प्रोसेस मध्ये, इन्स्पिरेशन मध्ये जे चेंजेस घडलेले आहेत त्याच्या रिव्हर्स घडणार आहे. काय काय घडणार आहे? डायफ्रॅम रिलॅक्स अँड बिकम्स डोम शेप्ड. External intercostal muscles relax. Due to that, ribs and sternum moves downward. Due to that, thoracic cavity decreased. Decrease in thoracic cavity increase the air pressure, pulmonary air pressure increased. So intrapulmonary air pressure is increased. त्यामुळं आत एअर प्रेशर, इंट्रापल्मोनरी प्रेशर जास्त आहे. वातावरणामधल्या हवेपेक्षा जास्त असल्यामुळं हवा बाहेर टाकली जाते. तर रिव्हर्स चेंजेस हे होत असतात. डायफ्रॅम रिलॅक्स अँड बिकम्स डोम शेप्ड. एक्सटर्नल इंटरकॉस्टल मसल्स रिलॅक्स. स्टर्नम अँड रिब्स मूव्स डाउनवर्ड. ड्यू टू दॅट thoracic cavity decreased. Decrease in thoracic cavity increase the air pressure. Intrapulmonary air pressure increased, and due to that air is expelled. जसं आपण फुग्यामध्ये हवा भरलेली आहे आणि त्या फुग्याला दोन्ही हातांनी प्रेस करायला लागलो तर काय होणार आहे? त्या फुग्यामधली हवा प्रेशर वाढल्यामुळं, आपल्या हाताचं त्या फुग्यावर प्रेशर वाढल्यामुळं ती हवा बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार की नाही? करणार. तसंच घडतं इथं. प्रयत्न करणार आणि शेवटी आपण जास्तच प्रेस करायला लागलो तर फटकन फुगा फुटणार, पण हवा बाहेर पडणार. सो दिस इज अबाउट ब्रीदिंग. याला आपण काय म्हणतो?
ब्रीदिंगची प्रोसेस. तर इथं हे स्टर्नम बोन आहे, या रिब्ज आहेत, थोरॅसिक रिब्ज आहेत ह्या, हा डायफ्रॅम आहे आणि ब्रीदिंगच्या प्रोसेसमध्ये हे सर्व पार्ट इथं इन्व्हॉल्व होतात. तेच इथंही दाखवलेलं आहे. इनहेलिंग ऑफ एअर, एक्सहेलिंग ऑफ एअर. आता ही प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला माहित आहे की दर मिनिटाला 12 ते 16 ब्रीदिंग सायकल आपण नॉर्मली करत असतो. नॉर्मल ब्रीदिंग मध्ये किती सायकल फॉलो करतो आपण? 12 to 16, म्हणजे 12 पंचे 60, म्हणजे एक ब्रीदिंग सायकल कंप्लीट करण्यासाठी 5 सेकंद एवढा ड्युरेशन पाहिजे. आणि त्यामध्ये इन्स्पिरेशन साठी 2 सेकंद आणि एक्सपिरेशन साठी 3 सेकंद असा ड्युरेशन लागतो. दर मिनिटाला 12 ते 16 नॉर्मल ब्रीदिंग सायकल आपण कंप्लीट करतो. आता त्याच्यानंतरचे जे ट्रान्सपोर्ट ऑफ गॅस, एक्सचेंज ऑफ गॅसेस ॲट लंग लेवल किंवा ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस, हे जे टप्पे आहेत, त्या टप्प्यांपूर्वी NCERT मध्ये एक आर्टिकल दिलेलं आहे, व्हॉल्यूम्स आणि कॅपॅसिटी. त्याचा अगोदर विचार आपण करूया. व्हॉल्यूम्स अँड कॅपॅसिटीज. तर रेस्पायरेटरी व्हॉल्यूम्स अँड रेस्पायरेटरी कॅपॅसिटीज. याच्यामध्ये आपण जी वेगवेगळ्या पद्धतीनं हवा घेतो त्याचे व्हॉल्यूम्स कसे आहेत आणि त्याच्या कॅपॅसिटीज काय आहेत याचा विचार इथं केला जातो. यामध्ये टर्म्स येतात इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, रेसिड्युअल व्हॉल्यूम, इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी, एक्सपायरेटरी कॅपॅसिटी, फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी, व्हायटल कॅपॅसिटी, टोटल लंग कॅपॅसिटी आणि त्याच्याबरोबर टर्म आहे टायडल व्हॉल्यूम. बघूया आपण आता यामध्ये काय घडतं. जसं इथं एक आपण एक लाईन आखलेली आहे आणि आपल्याला इथं आडवी एक लाईन समजा आपण घेतलेली आहे. दर सायकल मध्ये आपण हवा घेतो अर्धा लिटर, हवा बाहेर टाकतो अर्धा लिटर, हवा घेतो अर्धा लिटर, हवा बाहेर टाकतो अर्धा लिटर. इन्स्पिरेशन मध्ये अर्धा लिटर हवा घेतली, एक्सपिरेशन मध्ये अर्धा लिटर बाहेर टाकली. इन्स्पिरेशन मध्ये अर्धा लिटर घेतली, एक्सपिरेशन मध्ये अर्धा बाहेर टाकली. अशा प्रकारचा जो व्हॉल्यूम आहे त्याला आपण म्हणतो टायडल व्हॉल्यूम. त्याला आपण म्हणतो टायडल व्हॉल्यूम. इथं आहे टायडल व्हॉल्यूम. श्वास घेतला, नॉर्मल ब्रीदिंगची चर्चा करतोय आपण. श्वास घेतला अर्धा लिटर हवा आत, श्वास सोडला अर्धा लिटर हवा बाहेर. अशा प्रकारे इन्स्पिरेशन एक्सपिरेशन, इन्स्पिरेशन एक्सपिरेशन, अर्धा लिटर अर्धा लिटर अर्धा लिटर येणं, अर्धा लिटर जाणं, या व्हॉल्यूमला आपण म्हणतो टायडल व्हॉल्यूम. याला आपण काय म्हणतो? टायडल व्हॉल्यूम. त्याच्यानंतर
इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. आता नॉर्मल ब्रीदिंग तर आपण केलंय. दर नॉर्मल ब्रीदिंगला आपलं आत्ता सगळ्यांचं काय सुरू आहे? अर्धा लिटर 500 ml हवा आत येणार, 500 ml हवा बाहेर पडणार. बरोबर? ठीक आहे. त्याच्यानंतर आपण एखाद्या वेळी तुम्हाला मी आत्ता सांगितलं, सर्वांनी आता दीर्घ श्वास घ्यायचा आहे. म्हणजे आपण यावेळी एक्स्ट्रा हवा आत घेतली. तर एक्स्ट्रा हवा आत घेण्याला इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम म्हणायचं. म्हणजे 500 तर आपण घेणारच आहेत, 500 सोडणारच आहेत, पण 500 शिवाय एक्स्ट्रा हवा जी आपण आत घेतली तिला आपण म्हणतो इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, IRV और कॉम्प्लिमेंटरी एअर. मग तुम्ही दर श्वास घेताना अर्धा लिटर तर नॉर्मल ब्रीदिंगच्या वेळी हवा आत घेताच, परंतु तुम्हाला सांगितलं दीर्घ श्वास घ्या. त्यावेळी एक्स्ट्रा हवा 500 सोडून किती घेतली तर ती साधारण 2500 ते 3000 ml, 2.5 ते 3 लिटर एवढी एक्स्ट्रा हवा आपण आत घेतो. त्याला म्हणायचं इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. त्याचप्रमाणे तुम्हाला जसं मी आता सांगितलं दीर्घ श्वास घ्या, तसाच दुसरा पर्याय त्याला जोडून अजून आलाच ना, दीर्घ श्वास सोडा. नॉर्मल श्वास सोडतानाचा 500 ml चा आकडा आहेच आहे, पण तुम्ही दीर्घ श्वास व्हॉलंटरी ब्रीदिंग केलंय ना आपण. आणि व्हॉलंटरी ब्रीदिंग मध्ये कोण कोण इन्व्हॉल्व होत आहे? आपल्या ॲब्डॉमिनल मसल सुद्धा इन्व्हॉल्व होतात, इंटरनल इंटरकॉस्टल मसल्स इन्व्हॉल्व होतात. म्हणजे आपण ऐच्छिक पण हवा घेऊ शकतो. भरपूर दीर्घ श्वसन केलं आपण तर ही व्हॉलंटरी ब्रीदिंगची प्रोसेस झाली. मग मला सांगा, जशी आपण दीर्घ श्वासाद्वारे 2.5 ते 3 लिटर एवढी एक्स्ट्रा हवा आपण आत घेतली, तसं दीर्घ श्वास सोडा. दीर्घ एक्सपिरेशन करा म्हटल्यावर ती जी एक्स्ट्रा हवा बाहेर टाकली जाते त्यात 500 ml तर आहेच आहे, पण 500 पेक्षा एक्स्ट्रा हवा जी श्वास सोडताना, फोर्सफुल श्वास सोडताना बाहेर टाकली जाते, त्या हवेला किंवा त्याला आपण म्हणतो एक्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, ERV, सप्लिमेंटरी एअर आहे. दीर्घ श्वास घेताना 2.5 ते 3 लिटर एवढी आपण घेऊ शकतो, पण दीर्घ श्वास बाहेर टाकताना मात्र 1000 ते 1100 ml एवढीच हवा बाहेर टाकली जाते. एक्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम त्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर अशी काही हवा इथं आहे, अशी काही हवा आहे की ती आतही येत नाही बाहेरही जात नाही, आहे तशीच राहते. व्हॉल्यूम ऑफ एअर रिमेनिंग इन लंग्स आफ्टर फोर्सफुल एक्सपिरेशन, म्हणजे आपण जरी श्वासाद्वारे हवा बाहेर सोडली
तर अशी काही हवा बाहेर पडत नाही, ती तशीच लंगमध्ये राहते. त्याला आपण म्हणतो रेसिड्युअल व्हॉल्यूम. रेसिड्युअल व्हॉल्यूम म्हणतो आपण त्याला. आणि ती हवा साधारण 1100 ते 1200 ml एवढी असते. 1100 ते 1200 ml ही हवा श्वास बाहेर सोडताना सुद्धा, हवा बाहेर टाकताना सुद्धा, फोर्सफुली टाकताना सुद्धा बाहेर पडत नाही. दॅट ॲक्ट्स ॲज अ रेसिड्युअल व्हॉल्यूम. त्याला आपण म्हणतो रेसिड्युअल व्हॉल्यूम. हे सगळे व्हॉल्यूम झाले. व्हॉल्यूम मध्ये काय काय सांगितलं आपण? एक, नॉर्मल ब्रीदिंग आता सर्वांचं सुरू आहे, त्यामध्ये त्याला टायडल व्हॉल्यूम म्हणतो आपण. त्यामध्ये 500 ml हवा येऊ द्या, 500 जाऊ द्या, 500 येऊ द्या, 500 जाऊ द्या, 500 येऊ द्या, 500 जाऊ द्या. टायडल व्हॉल्यूम. फोर्सफुली हवा येऊ द्या, 2.5 ते 3 लिटर. इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. फोर्सफुली बाहेर जाऊ द्या, ही 1100-1200 पर्यंत एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. आणि रेसिड्युअल व्हॉल्यूम आपण फोर्सफुली हवा बाहेर सोडल्यानंतर सुद्धा काही हवा बाहेर पडत नाही, तशीच राहते लंगमध्ये. त्याला आपण काय म्हणतो? रेसिड्युअल व्हॉल्यूम. तर हे व्हॉल्यूम झाले. व्हॉल्यूम नंतर आपल्या कॅपॅसिटीज हे आर्टिकल आहे. कॅपॅसिटीज याच्यामध्ये पहा, पहिली कॅपॅसिटी आहे इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी. इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी म्हणजे काय? टोटल व्हॉल्यूम ऑफ एअर इन्स्पायर्ड आफ्टर नॉर्मल एक्सपिरेशन. एक्सपिरेशन केलं आपण, पण एक्सपिरेशन केल्यानंतर तुम्ही समजा, तुम्हाला मी आता सांगितलं दीर्घ श्वास घ्या, श्वास घ्या, श्वास घ्या, तर तुम्ही काय केलेलं आहे? तुमच्या नॉर्मल ब्रीदिंगची 500 ml हवा घेतली की नाही? घेतली. एक्स्ट्रा किती घेतली? 2.5 ते 3 लिटर एवढी घेतली. मग ती 500 टायडल व्हॉल्यूम आणि 2.5 ते 3 लिटर म्हणजे 3.5 लिटर एवढी झाली इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी. So inspiratory capacity is equal to tidal volume plus inspiratory reserve volume. म्हणजे आपण फोर्सफुल हवा आत घेतल्यानंतर आपण किती हवा घेतोय फोर्सफुली? 2500 ते 3000 ml. आणि टायडल व्हॉल्यूम किती आहे? नेहमी 500. म्हणजे इथं येईल 3500 ml. याला आपण काय म्हणतो? इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी. इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी आपली 3.5 लिटर आहे. जसं इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी IC आपण म्हणतो, त्याप्रमाणे आपल्याला एक्सपायरेटरी कॅपॅसिटी सुद्धा आपल्याला विचारात घ्यावी लागते. म्हणजे ज्यावेळी फोर्सनं हवा बाहेर सोडतो आपण, त्यावेळी 500 ml तर आहेच आहे, टायडल व्हॉल्यूम आहे. शिवाय एक्स्ट्रा किती सोडली आपण? एक्स्ट्रा किती सोडली? 1000 ते 1100 ml सोडली आपण. म्हणजे साधारण ती 500
500 आणि त्याच्याबरोबर 1100 म्हणजे 1000 वगैरे धरलं तर मग 1500 किंवा 1600 ml एवढी हवा आपण एकूण बाहेर टाकलेली आहे. 500 ml तर टायडल व्हॉल्यूमची बाहेर टाकलीच, पण 1000 ते 1100 ml एक्स्ट्रा हवा बाहेर टाकली आपण श्वास बाहेर सोडताना फोर्सफुली. तर तिला काय म्हणायचं? एक्सपायरेटरी कॅपॅसिटी EC. आता यानंतर फंक्शनल कॅपॅसिटी काय? फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी. Volume of air remain in lungs or after normal expiration. नॉर्मल एक्सपिरेशन नंतर आपल्या लंग मध्ये हवा राहिली किती? तर आपला एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम किती आहे? साधारण 1000 to 1100 ml. आणि रेसिड्युअल व्हॉल्यूम किती आहे आपला? रेसिड्युअल व्हॉल्यूम किती आहे? 1100 ml. आणि या दोघांची बेरीज म्हणजे फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी. म्हणजे इथं 2100 ते 2300 ml ही झाली फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी. एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम प्लस रेसिड्युअल व्हॉल्यूम यांची बेरीज म्हणजे फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी. व्हायटल कॅपॅसिटी किती आहे आपली? व्हायटल कॅपॅसिटी म्हणजे काय? व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट कॅन ब्रीथ आफ्टर फोर्सफुल एक्सपिरेशन और व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट ब्रीथ आउट आफ्टर फोर्सफुल इन्स्पिरेशन. आपण फोर्सफुल इन्स्पिरेशन मध्ये किती हवा घेतली एकूण? फोर्सफुल एक्सपिरेशन मध्ये किती हवा बाहेर टाकली एकूण? आणि टायडल व्हॉल्यूम तर त्यात येतोच आहे. या सर्वांची बेरीज म्हणजे व्हायटल कॅपॅसिटी. मग इथं आपल्याला माहिती आहे आपण हवा घेतली किती? 500 आणि आली का अजून त्याच्यामध्ये 3500 ml एवढी हवा टोटल आपण हवा घेतली. इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी आपल्याला माहित आहे, बरोबर. एक्सपायरेटरी कॅपॅसिटी तीही आपल्याला माहित आहे. आणि त्याच्याबरोबर टायडल व्हॉल्यूम म्हणजे या सर्वांची बेरीज टायडल व्हॉल्यूम आणि हे याची सर्वांची बेरीज जर केली आपली तर किती होते? ती आहे व्हायटल कॅपॅसिटी. याला आपण म्हणतो व्हायटल कॅपॅसिटी. आणि टोटल लंगची कॅपॅसिटी किती? टोटल लंग कॅपॅसिटी काय? तर सगळ्यांचीच बेरीज रेसिड्युअल व्हॉल्यूम, एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, टायडल व्हॉल्यूम, इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम या सर्वांची बेरीज म्हणजे टोटल लंग capacity and it is about 5 to 6 liter. यावर MCQ तुम्हाला विचारले जाऊ शकतात की टोटल आपली लंगची कॅपॅसिटी किती आहे? तर ती आहे 5 to
6 लिटर एवढी. 5 to 6 लिटर एवढी टोटल लंग कॅपॅसिटी, आपल्या लंगमध्ये ही टोटल कॅपॅसिटी आहे. तर आपल्याला या कॅपॅसिटीज आणि व्हॉल्यूम लक्षात ठेवावे लागणार. त्यावर MCQ विचारले जाऊ शकतात. त्यावर MCQ विचारले जाऊ शकतात. आपण MCQ पुन्हा एकदा याच्यावर बघूया, परत सगळे सुरुवातीपासून. प्रत्येक नॉर्मल ब्रीदिंग मध्ये किती हवा घेतली जाते, किती हवा बाहेर टाकली जाते? व्हॉट इज टायडल व्हॉल्यूम? 500 ml इन्स्पिरेशन, 500 ml एक्सपिरेशन. त्यानंतर इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम म्हणजे काय? फोर्सफुल इन्स्पिरेशन केल्यानंतर त्या 500 सोडून किती एक्स्ट्रा घेतली त्याला इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम आपण म्हणतो, आणि ती आहे 2.5 ते 3 लिटर. यावर MCQ विचारणार. त्यानंतर जशी इन्स्पायरेटरी आहे तशी एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम काय? दीर्घ श्वास सोडताना 500 सोडून एक्स्ट्रा किती सोडली तो व्हॉल्यूम म्हणजे एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, आणि 1000 ते 1100 ml एवढं सोडतो आपण. आणि अशी किती हवा आहे की जी बाहेर श्वास सोडल्यानंतर सुद्धा तिथं लंगमध्ये राहते? रेसिड्युअल व्हॉल्यूम 1200 ml, 1100-1200 ml. त्यानंतर इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी म्हणजे आपण फोर्सफुल इन्स्पिरेशन केल्यानंतर 500 ml तर आपण घेतलीच, पण एक्स्ट्रा किती घेतली? इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम, त्या दोन्हीची बेरीज, टायडल व्हॉल्यूम आणि त्या दोन्हीची बेरीज म्हणजेच इन्स्पायरेटरी कॅपॅसिटी. त्याचप्रमाणे एक्सपायरेटरी कॅपॅसिटी म्हणजे काय? तर यामध्ये श्वास सोडताना 500 ml तर सोडतोच आहे, परंतु एक्स्ट्रा किती सोडतोय आपण? ती कॅपॅसिटी म्हणजे एक्सपायरेटरी कॅपॅसिटी. फंक्शनल रेसिड्युअल कॅपॅसिटी म्हणजे जी हवा आपण बाहेर सोडली ती हवा आणि रेसिड्युअल व्हॉल्यूम यांची बेरीज. आणि व्हायटल कॅपॅसिटी म्हणजे जी हवा फोर्सफुली बाहेर सोडली ती टायडल व्हॉल्यूम, आणि जी हवा फोर्सफुली आत घेतली या सर्वांची बेरीज. आणि याच्यामध्ये आणखी रेसिड्युअल व्हॉल्यूम जोडला की झाली टोटल लंग कॅपॅसिटी. तर अशा प्रकारे ह्या लंगचे व्हॉल्यूम्स आणि कॅपॅसिटीज यावर आपल्याला MCQ विचारले जातात. सो दिस इज अबाउट व्हॉल्यूम्स अँड कॅपॅसिटीज.